श्री स्वामी समर्थ अध्याय 6। श्री गणेशाय नमः। धरुणी शिशीचा हात अक्षरे पंडित लिहवीत, तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती। मागील अध्यायाच्या अंती सोळपाविनी स्वामी प्रती कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चालावे। भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हसुनी, मल्हाररावांच्या मुनी आम्हा विषयी भाव नसे। म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे। ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी। परी पाहवा यत्न करुनी ऐसा विचार केला म्हणी, मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले। भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी, तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील। मग तात्यांनी काय केले, सप्तहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा। परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना। आता जाऊनी बडोद्याशी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे। ऐसा उपाय करोन न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजन न्यावे पळवून येथीसी। असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी, मेन्यात घालूनी स्वामीशी तात्या साहेब निघाले। कडपगावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली। मेन्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला। मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी। मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतुनी, समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय। परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभती पुढती, सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामीकडे। तेव्हा मराठा उमराव यशवंत दयाचे नाव, नृपकार्याचा धरुणी हाव, आपण पुढे झाला तो येऊनी अक्कलकोटी। घेतली समर्थाची भेटी, वस्त्रे अलंकार स्वर्णसाठी स्वामी पुढे ठेवीत। ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला, यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले। अरे बेडी अनुनी सत्वर ठोका याचे चरणी, ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले। क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडाचे पाणी लटलटा कापू लागला। मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्याशी सोडूनी। साहेबा विष प्रयोग केला, मल्हाररावावरी आळ आला, त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले। हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परित। षष्ठ अध्याय गोढा। इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठ अध्याय समाप्त। शुभम भवतु।